नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण. तर हा व्लॉग आहे रविवारचा. रविवारी आम्ही गेलो होतो शिर्डीला. सकाळच्या 6लाच आम्ही घरातून निघालो. एवढ्या सकाळी सानूला पण अंघोळ घालून रेडी केलं. तीही एक्सायटेड होती कारण तिलाही कळालं होतं की आज नक्कीच कुठेतरी जायचं आहे. आमच्यासोबत आमच्या बाजूच्या ताई, दादा, छोटू आणि दीदी पण होती. तसं शिर्डीला जायचं आमचं खूप दिवसापासूनच चालू होतं. आमचं लग्न झालं तेव्हापासून आम्हाला शिर्डीला जायचं होतं, पण काही जाणं झालं नाही. पण आता आम्हाला सानूला शिर्डीला न्यायचं होतं दर्शनासाठी, तर आज आम्ही निघालो. सानूने तर गाडीमध्येच मस्त झोप घेऊन घेतली. नंतर सूर्य उगेपर्यंत आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलो. चहा घेण्यासाठी उतरलो तर तिथे एक मंदिर दिसलं. चहावाल्या काकांना विचारलं कशाचं मंदिर आहे, तर ते बोलले की खंडोबाचं मंदिर आहे आणि साईबाबा नेहमी इथे खंडोबाच्या दर्शनाला येत होते. वाटलं नव्हतं इतक्या सुंदर मंदिराचं दर्शन कळत नकळत आम्हाला होईल आणि खरंच हे मंदिर खूपच सुंदर होतं. नंतर आम्ही शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचलो. आम्ही ऑनलाईन पास काढलेल्या होत्या. मग तिथे गेल्यावर आम्हाला लाईनमध्ये उभं राहायचं कामच पडलं नाही आणि आमचं दर्शनही खूप छान झालं. पण मध्ये मोबाईल काही अलाउड नव्हता, तर आतमध्ये काही शूट करता आलं नाही. पण दर्शन तर आमचं खूपच भारी झालं. आणि दर्शन झाल्यानंतर आम्ही प्रसाद घेण्यासाठी गेलो. तिथे पोटभर जेवण केलं आणि तिथून निघालो. नंतर आम्हाला जायचं होतं शनी शिंगणापूरला. रस्त्यात आम्ही मस्त असा ऊसाचा रस घेतला आणि नंतर पोहोचलो शनी शिंगणापूरला. मी खूप दिवसांपूर्वी गेले होते शनी शिंगणापूरला, बट तेव्हा इथे काम चालू होतं. मला तरी 4 वर्ष कंप्लीट झाले असतील जायला आता. पण आता इथे खूप सारे चेंजेस झाले. शनी शिंगणापूरचं मंदिर तर आता खूपच डेव्हलप झाले. खरंच खूपच सुंदर दिसत होतं. तिथं खूपच गर्दी होती, पण आमचं दर्शन मात्र चांगलंच झालं. एका ठिकाणी थांबू नका. अंदर का दर्शन करिए, सामने आ जाओ, तब तक सामने का भीड़ कम हो जाएगा. तुम्हाला मी किती वेळ आवाज येत होतो? कितीच भारी होईन हे काम झाल्यावर. शनी शिंगणापूरमधून दर्शन घेतल्याच्या नंतर आम्ही निघालो देवगडकडे. आणि आता देवगडबद्दल काय सांगावं. देवगड मी तर म्हणते 99% लोकांनी तर पाहिलंच असेल, पण इथे कितीदा जरी आलं तरी नेक्स्ट टाईम यायची इच्छा नक्कीच होते. या मंदिराच्या परिसरात फिरत असताना आपल्याला जाणवेल या मंदिराच्या परिसरामध्ये एक नैसर्गिक सौंदर्य आहे आणि ते आपल्या मनाला शांतता देऊन जाते. आम्ही इथे रविवारी गेलो होतो, त्यामुळे रविवारची थोडी जास्तच गर्दी होती, पण तरी दर्शन वगैरे आमचं चांगलं होऊन गेलं. इथं सगळेजण बोटिंग एन्जॉय करत होते, पण आम्ही काही बोटमध्ये बसलो नाही. झालं असं, त्या पाण्यामध्ये खूप साऱ्या माशा आहेत आणि त्याच माशा पकडायला मी थोडंसं पाण्यात उतरले, पण माझा पाय स्लिप झाला आणि मी पडता पडता वाचले. शब्दात पण सांगणार नाही कशी सिच्युएशन झाली होती, कारण मी खूप डेंजर पडणार होते, पण वाचली.
तिथं थोडा टाईम थांबून एन्जॉय करून नंतर आम्ही घरी परत येण्यासाठी निघालो. येस पप्पा. Eating sugar. No papa. Telling luggage. No papa. Open your mouth. आमचे सगळ्यांचेच हाल बेकार झाले होते, पण सानू मात्र घरी येईपर्यंत एन्जॉय करतच आली. रस्त्यातच एका हॉटेलमध्ये आम्ही जेवण वगैरे केलं आणि घरी आलो. घरी आल्यानंतर तर इतकं डोकं दुखत होतं ना, डोक्याची गोळी घेतली आणि शांत झोपून राहिलो आणि सानूला पण शांत झोपी घातलं. तर असा संपवला आम्ही रविवारचा दिवस. थँक्स फॉर वॉचिंग.